तुम्हाला सांगते, नात्यातला व्यवहार हे घाट्यातला व्यवहार असतो. नातेवाईक आहे की नाही, पैसे घेताना रडून पैसे मागतात आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते का नाही, तेव्हा आपल्याला त्याच्या पाया पडायला लावतात. एकदा एका माझ्या नातेवाईकानं मला उधार पैसे मागितले. पुढच्या महिन्यात देऊन टाकतो म्हणे, ते बी व्याजासकट. आणि पुढच्या महिन्यात मी जेव्हा त्याला पैसे मागितले तेव्हा त्याच्या अख्ख्या खानदानानं मला ब्लॉक केलं, ते बी त्याच्या आजी सगळं. तेव्हापासून मी डायरेक्ट कानाला मुतखडाच लावला. म्हणलं नात्यात आपल्याला व्यवहारच नाही करायचे. तुम्हाला सांगते, कंचना रिटर्न आली, गोलमाल रिटर्न आला, भूतनाथ सुद्धा रिटर्न आला, पण मी कव्हा नातेवाईकाला दिलेले पैसे रिटर्न नाही. कसं असते माहितीये का, खरं बोलल्यावर सख्या आईला सुद्धा राग येत असते. तेव्हापासून मला जर का माझ्या नातेवाईकाचा फोन आला की आम्हाला उधार द्या, तर मी त्याला एकच म्हणत असते, लय तर लय मी तुम्हाला आधार देऊ शकते, पण उधार देऊ शकत नाही. माझ्याजवळ पैशाचा लाड नाही, कारण माझ्याजवळ पैशाचं झाड नाही. मग व्यवहारच तसा आहे, माझ्या खिशाला भोक आहे, पण मग व्यवहार रोख आहे. माझ्या बापानं मला एक गोष्ट सांगितली होती, पोरगी नऊवार नेसल्यावर आणि पोरग चांगलं व्यवहारिक असल्यावरच शोभून दिसते. बाई